पाठी उघडून. बापरे, किती टाइम झालाय. अजून बस काय येणार आहे. 5:30 वाजले. हं? काय बाई हा उशिरा गेला का हा बाबा पण परत मला ओरडत. का बरं टाईम झाला, का बरं टाईम झाला. जसं याच्या बापाची नोकरच आहे. घरी लवकर यायचं, पैसे कमवून द्यायचे, घरं चालवायचे, पोरं सांभाळायचे. हं? त्या नवऱ्याच्या असं राहतं. बरोबर तिकडे नसलेले बरे आहे मुली. काय माहिती काय नाही ते स्टँडअप कोणते सर का हो? काय हो? ते मग मला बदला बस मिळू हा इथून जाताना मस्त रोड मग मला तुम्हाला कुठे जायचं. मग मला बदला मग मला जायचं का. मग मला वाटतं का नाही नाही कुठले आम्ही मसरूचे. तुम्ही कुठले मी धुळ्याचे धुळ्याचे. मग मला राहायला आहे का. नाही म्हणजे पाहुणे आमचे मामा म्हणजे आज आलो मी तर ते मामाने फोन केला बाबा ये म्हणे म्हणजे आता मी कामासाठी आलो नाशिकमध्ये नाही का. नाशिकला का मग जॉबला का हां जॉबला मामा लावून देणार आहे. लावून देणार आहे का लागले. नाही लावून देणार आहे. हा का मग नाशिकमध्ये काही माहिती आहे का नाही. नाही म्हणून तर विचारलं तुम्हाला पुढे आणि मग फोन बिन असेल ना. नाही फोन नाही मग आता आम्ही आज आलो माझा फोन हरवला चोरी झाली अरे देवा. म्हणजे ते बस स्टँडवर बॅग मध्ये झोपलो आणि बॅगच उचलून गेली. अरे देवा. आणि मग आता घर सापडेल ना बरोबर. काय आता तिथं जाऊन ते म्हणे मग मला बदलं या राम मंदिर आहे बघा राम मंदिर तिच्या बाजूला राहतो आहे का राम मंदिर. तिकडे जात नाही आम्ही जास्त. सांग कितीचा टाइम आहे गाडीचा. आता 5चा टाइम आहे येईलच आता. 5 वाजून 5 मिनिटं झाली ना. अहो येईल ना मग आता. हा, येईल. आणि तिकीट फुल घेतं का आता माणसाचं काय हाप राहतं का मुलंच राहतात नाही ना हाफ तिकीट नाही घेत खेड्यासारखं. नाही माझं वय बी नाही ना ज्येष्ठ नागरिक नाही ना अजून. मग ज्येष्ठ नागरिक असलं ना तरी सिटी बस मध्ये आहे ना पुण्यात असतं का हा फुलंच असतं. म्हणजे किती तिकीट असेल हं? तिकीट किती असेल. आता मी मफलवातला कधी गेली नाही ना त्याच्यामुळे मला नाही माहिती. जास्त तिकीट असलं तर लय अवघड आहे. माझ्याकडे पैसे कमी आहे ना पैसे पण नाही आहे. 20 रुपये. अरे देवा. मग आता तेच नाही तुमच्याकडे आहे का पैसे. बाबा माझ्याकडे पण एवढे नसतील रे दादा. नाही का आता कुठं नाही पण कसं म्हणू खेडेगावातला आला बिचारा काय आता 10 रुपये असले द्या ना. 10 रुपये कमी पडतंय का. म्हणजे किती तिकडे माहित नाही मला 20 असला तर मी मागत नाही तुम्हाला. 20 आता किती 20 रुपये 20 आहे का. ते ना तुम्ही पण येता का राममध्ये दाखवता का मला. मी कशाला येऊ तिकडं. ते घर सापडत नाही ना. ए तोंड दर्या मी कशाला येऊ. पैसे देत होते ना. ठेव तुझे पैसे तुझ्याजवळ म्हणे तुम्ही येता का. अहो दाखवायला मला सापडत पैसे नाही. देत होते चांगले तुला. 10 रुपये द्या ना मग. आता नाही माझ्याकडे जाय तुला चांगली मदत करायचं पण नाही आजकाल लोकांना अहो मी विचार धर्म नाहीये. अहो मला माहित नाही म्हणून विचारलं तुम्हाला तुम्ही चांगले दिसले म्हणून. चांगले दिसले मी तुला चांगलं केव्हाचे सांगते ना म्हणे तुम्ही येता का. मी तुला मग मला वाटलं जायचं मला मसरूळा मला वाटलं मग मला बाद मला लक्षात नाही आलं. मग मला बाद आणि माझं एकच समजलं नाही का. वेगळे का ते? वेगळे म्हणजे 2 भाऊ जसे वेगळे असतात तसं गाव वेगळे वेगळे गाव आहे का. 2 भाऊ वेगळे असतात. गाव वेगळे असतात तसं आहे का. 2 बहिणी वेगवेगळे वेगळे असतात. वेगळ्या घरी गेल्यावर वेगळ्या होता. हा गाव बी वेगळे होतं नाही का? गाव वेगळे होता असं आहे ना हा. माझं. तुमचं लग्न बी झालं का. मग विचारलं काय विचारलं तुम्ही. म्हणजे तुमचं लग्न झालं का फॅमिली कुटुंब आहे का नाही करतो का माझ्याशी. नाही हो असं विचारलं तसं नाही. मग? कुटुंब म्हणजे कोण कोण राहतं घरी बाबा आज? का बरं घरी यायचंय का जेवायला माझ्या. नाही विचारलं हो. काय विचारलं तू. म्हणजे कोण आहे असं एक मान ओळख अशी कोणती ओळख आहे घरी कोण आहे कुटुंब आहे का जेवण आहे का. नाही गाडी काय येत नाही आज इतका टाइम लागतो गाडीला. ए ती गाड्या माझ्या बापाच्या घरच्या नाही. थांब जरा येईल. येईल का हा रिक्षा नाही का रिक्षा पण नाही येत ना. हं? रिक्षा पण नाही येत ना. रिक्षा पण आता रिक्षा चालूच राहता पण रिक्षावाल्याचा असं पाहिजे. रिक्षावाला नाही का ओळखीचं पण फोन करायचं ना मला असं नेलं असतं आपल्याला. ओळखीचं नाही का रिक्षावाला लवकर गेला असतं ना. तुझ्या ओळखीचा आहे का. नाही माझं इथं कोणीच ओळखत नाही. माझ्या कोणीच ओळखीचं नाही. नाही तुझ्या खिशात 20 रुपये आणि डायरेक्ट रिक्षा करायला निघाला काय रे तू. हं? जास्त पैसे घेतील ना. हं? जास्त पैसे आणि घेतील मग किती पैसे घेणार ना मग तुला काय तुझ्याकडून 10 रुपये घेणार आहे का. नाही म्हणजे तुम्ही नेलं असतं ओळखीचं म्हणजे ओळखीचं असेल कमी पैसे. ए नको लाव माझ्याशी राय गप्पू बाई येईल बस आता. मग आता घरी जाऊन स्वयंपाक बिपाक करायला लागेल नाही का तुम्हाला. करू लागायला येतो का. नाही म्हणजे बायाला मेहनत करता का तुम्ही करता का नाही मेहनत. नाही मी ऐकते का ते घरी जाऊ. असं आहे का पलंगावर म्हणजे ते रे आरी पलंगावर. काम कुठं करतं हं? कंपनीचे का. तर तू एवढं चौकशी काय करतो का. अहो नको विचारलं लावू आता रे गाडी येत नाही ना. गाडी आली काय मी बोलणार पण नाही तुम्हाला. बाई. हे काय पागल माणूस आहे गं बाई. हो ते 10 रुपये देतो ते काय झालं काय नाही. 10 रुपये देणार आहे ना. तिकीट कमी असलं तर कमी असलं तर नाही तिकीट जास्त असलं तर 10 रुपये देणार आहे का. हे तुझं डोकं फिरलं का काय.
अहो ते पावसात भिजलो ना, मला डोकं चालत नाही आलं. नाही हा ना, ते मागचा मेंदू पुढं आला का काय तुझ्या लई भिजलो सकाळी पावसामध्ये. अं, आणि तुम्हाला माहिती आहे का, माझी बॅग गेली ना, मला सुचतच नाही. बॅगमध्ये पैसे होते, मोबाईल होता. तू काय नाही हरवला ती बॅग हरवली तू अहो ते मामाचा फोन बी सापडत नाही. ते मामा यार काय तुमच्या घरी ए बाबा का शांत उभा राहा करू बस थांब मामा नाही भेटले तर मग काय करू आज मी? हो मामाचं नाही भेटलं तर काय करायचं सांगा ना तुम्ही. अरे तू तू कर रे. अहो नका त्रास नाही. बरं मी गाडी आली तर जाईल बरं काय. हं? गाडी आली तर निघून जाईल काय, तर बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही काय बोलणार नाही, बस तुम्हाला नाही बोलणार. आता तू आवाज काढला ना तोंडातून तर तुझं तोंडच फोडल काय तुम्ही येतात बाई नमुने असे अहो बरोबर तुम्ही ओळखलं. मला गावाकडे मी नमुनेच म्हणायचे. ए बाई हो तीन बाया नाही का मला नमुना म्हणल्या, आणि मला त्यातलं का चप्पल काढायची डायरेक्ट. भारी भारी चप्पल मला उभं राहायचं, चप्पल डायरेक्ट उभं राहायचं. अरे मी जर असते ना तर बारी बारी चप्पल उघडली नसती एक दगड घेतला असं तुझे दातच पाडले आणि एक मित्र काय म्हणला माहिती का, 500 रुपये चप्पल तुझ्या उघडती म्हणजे इम्प्रेशन इम्प्रेशन बघा ना, अशा चप्पला डायरेक्ट वर करायचं. म्हणजे लोक चपला उघडत मारायला तुला इम्प्रेशन पडतं तिच्या अयो आणि नवीन चप्पल आणली का डायरेक्ट मायाला उघडतात. पागल आहे यार पागल नाही, हा पागल. मला पागल बी बनलं होती एक बाई, पागल बी म्हणायची बरं का गावाकडे. पागल बी म्हणायची, येडा येडा झाला का रे तू येडा बी म्हणायची. आली ना गाडी आली तर का निघून जाईल बरं का. आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही. नाही माणूस किती माणूस नाही, आपल्याला कोणाला त्रास असा द्यायचा. कोणता माणूस किचा आहे रे तू येड्यासारखे चाळे करून राहिला केव्हाचा उभा राहिला तू माझ्याशी डोकं लावत हा चल निघोय तुझं ते तिकडे बस स्टँड पाय एखादं समोर जाऊ बरं बस स्टँड आहे का तिकडे, तिकडे जाऊ का मग? जाय कुठून मारायचं तर पडायचं एकदा तुम्हाला जाय. नाही येतं का? अरे वरती पण आहे रे तू येडा का? कसं आहे रे? डोकं लावायचं धंदे करतो मेंटल कसा पडतं रे कसं तरी येते काय माहिती माझी मी तर बोर झाले बाबाने अर्धा डोकं खाऊन टाकलं माझ्यावर मेंदून ठेवला नाही मला बार खाल्ला अर्धा घरी आता गेल्यावर अर्धा संपून जातो बाई 5:15 झाले अजून काही बसले नाही एक काम करते माझ्या नवऱ्याला तरी फोन करते हॅलो अहो बस काय येत नाही आहे आणि पावसाचं वातावरण खूप झालं मला घ्यायला येतं का काही काम काढलं त्या मुर्द्याचं केव्हा काम राहत मग तेव्हा सांगितलं घ्यायला येत नाही दुसऱ्या सांगितलं मित्रमंडळीने तर पळत सुटतो